शेवड्यासाठी लावली दावण आणि ही बघा वांबीची साईज बघा, जबरदस्त. डायरेक्ट जे आपल्याला पायन होतं ना तर शेवडा मासाच लागलाय. आलोय सकाळच्या ना 7:30 वाजले, 7:30 ते 7:45 नदीवर चाललोय. काल संध्याकाळी ना दावणी लावून गेलोय इथं आणि उंच जागा इथं. आता बरंच आहे ना तिकडे चालत जायचंय. आता आहे ना सरळ असं जायचं चालत आणि तिकडे सुद्धा ना उंच धासर आहे, त्या धासरीवर नाही ना उतरायचंय खाली. आता आलो आता इथंच आहे ना, काल टूप ठेवून गेलेलो, सगळे कपडे पण आहेत इथंच. आता उतरायचं लगेचच पाण्यामध्ये. हे बघा असं जागा आहे या साईडला. एक पहिले तर आहे ना दावण इथूनच लावले अशी आरपार, आणि त्याच्यानंतर तिकडं वरच्या बाजूला आहे ना 2 लावल्यात तिकडं लांबपार. ती झाडं दिसत असेल ना मोठे मोठे तिकडं समोर त्या बाजूला. आता पहिले तर आहे ना ही बघणार आहे, त्याच्यानंतर मग तिकडं जाणार आहे. आता ना कपडे बदलून घेतोय आणि उतरतोय पाण्यामध्ये लगेचच. कारण तर आहे ना 3 दावणे काढायला ना उशीर लागणार आहे. उतरतोय आता पाटक्याने पाण्यामध्ये. कॅमेरा पण घेतलाय आणि जर एखादा मासा गाळाला लागलाच असेल ना मग तो दाखवतोय तुम्हाला पाण्यामध्ये. जातो आता. पहिले तर ही थोडी बघते, नाही तर मग त्या बाजूला जायला लागणार आहे वरती पार. येतोय बघून आता. लागलाय बघा इथंच एक मासा लागलाय. जे आपल्याला पायन होतं ना तर शेवडा मासाच लागलाय. तो बघा मासा पहिल्याच गळाला लागलाय. तो पण शिवडा मासा आहे. घेतो आता पकडून. जबरदस्त सुरुवात झाली बघा, पहिल्याच गळाला तो पण शेवडा मासा. आता गांजेमध्ये ठेवून घेतोय. तिकडं समोर काय लागले असन का नाही ते तर काय माहिती नाही, पण इथं तर लागलंय. अशा दिवसामध्ये ना शेवडा मासा भेटलाय. कारण तर सीजन असतोय पावसाळ्यामध्येच शेवडे मासे लागतात. तरी सुद्धा ना उन्हाळ्या दिवसामध्ये सुद्धा ना दावण लावून बघितलेली आणि त्याला एक मासा लागलाय. गळ तर आतमध्ये लागलं त्याला. गळ आहे ना निघत नाही, हात लागलाय ना त्याला, निघालंय बघा. जिवंत आहे, नाही तर हातातून ना सटकन. ठेवतोय पाण्यामध्येच. इकडे बघतोय. या बाजूला ना मासा तर काही लागलेला वाटत नाही. हे बघा पूर्ण उचलतोय दावून मी, पण मासा काही लागलेला वाटत नाही ह्या बाजूला. तर चारा सुद्धा बघा बाकीच्या गाळाला आहे ना तसंच आहे. हे असं चारा आहे. एक दावण झाले आता काढून, आणि त्याला एकच शिवडा भेटलाय. आता दुसरी दावण बघायला चालत. या साईडला लावली. आलो आता. इथं समोर बांधली दावण, इथून आहे ना आरपार आहे अशीच. आता आहे ना ह्याला सुद्धा आहे ना वाटत तर नाही मासा लागला असेल म्हणून. पहिले तर आहे ना गुंडाळूनच घेतोय आणि अचानक जर भेटलंच असेल ना मग दाखवतोय तुम्हाला. हे असे गळ गुंडाळून घ्यायचे तांगसानेच. त्याच्यानंतर मग असे हे दावण पण अशी गुंडाळून घ्यायची. मासा असला ना कळतंय लगेचच, वडतोय मासा.
बघतोय तरी सुद्धा अचानक जर असलंच नाही वाटत. आता घेतोय गुंडाळून. आता एक शेवटची इथून दावून लावली. आता ती सुद्धा बघतोय. हे बघा इथून शेवटचे आता दावण. ह्याला आहे ना मासा लागलेला वाटतोय. आता आहे ना थोडं वाढलेलं वाटत तर नाही. अचानक आहे ना थोडा असा वाढल्यागत वाटलेला मला. बघतोय आता. शेवटचे जे अचानक एखादा जर भेटला तर एकदम भारी काम होईल. असं वाटतंय की मासा हाय ह्याला, ह्या दावणीला. कधी कधी ना असे दावण असे त्या साईडला सुद्धा जाते. मग मासा तर हाय असं वाटतंय. आणि जबरदस्त मासा लागलाय. वाम लागली बघा. पहिल्यांदा जितकी मोठी साईज आहे ना वांबीची, तुम्हाला दाखवतो आता. वाम लागले पहिल्यांदाच, ती पण शिवड्यासाठी लावली दावण. आणि ही बघा वांबीची साईज बघा. हे बघा वाम. जबरदस्त डायरेक्ट वाम भेटले. तरी असं वाटलेलं की मासा वळतोय. असं आहे ना हळूहळू वाढायची दावण. त्याच्यामुळे ना कळत नव्हतं की शिवडा मासा आहे की कोणता मासा आहे. वाम भेटले आणि आतमध्ये गळ खाल्लाय. वांबी जास्त करून आतमध्येच खातात. पण ही वांबीची साईज बघा. पहिल्यांदा जितकी मोठी साईज भेटली वांबीची. काटे बघा त्याचे. हे काटे बघा. पकडायला सुद्धा आहे ना जमत नाही. काटे ना लागू शकतात. काटे लागते. गळे ना एखाद्या वेळेस कट करून घ्यायला लागणार आहे. गळ कटच करून घेतोय इथूनच. पहिले तर आहे ना गांजामध्ये ठेवून घेतोय. ही बघा. डायरेक्ट आहे ना वरपर्यंत मी हातामध्ये पकडले. कॅमेऱ्यामध्ये आहे ना बसत नाही इतके मोठे बघा. पहिल्यांदा जितकी मोठी वाम सापडली ती पण आहे ना दावणीला. आणि ती पण आहे ना नदीच्या मध्यभागी लागली. हे वाम जाळेला ना अशा मोठ्या मोठ्या वांबी काही भेटत नाही. जाळे आहे ना तोडतात हे अशा वांबी. ठेवून घेतोय वरतीच घेतोय गांजो. त्याच्यामध्ये पाहायला शिवडा आहे. पहिले तर आहे ह्याच्यामध्ये ठेवून घेतोय आणि त्याच्यानंतर आहे ना तो गळ आहे ना तो कट करून घेतोय मैतंगूस. त्याचं शेपटच बघा किती मोठं आहे. आता इथूनच कट करून घेतोय. दोन्ही पण मासे ना गोडे मासे आहेत. शिवडा आणि वाम मासा. असं वाटलेलं की आजच्याला ना फेल जातात. पहिल्या जाळ्याला लागला आणि एक शेवटच्या हाला सुद्धा. आता बघतोय अजून काही भेटते का.
आता नसनच असं तर वाटतं. आता आहे ना समोर सुद्धा शिवडा मासा भेटलाय. वाटलेलं की आता आहे ना ह्याच्या पुढं मासा लागायचा नाही. तो पण आहे ना एकदम मोठ्या साईजचा आहे. दुसरा मासा लगेचच. पहिली वांब आणि आता दुसरा शिवडा. बघा दिसतच असेल तुम्हाला समोर. चांगलाच मोठ्या साईजचा आहे. आता ना एखाद्या वेळेस यानं ताकद करू शकतोय. आलोय आता जवळ एकदमच. डायरेक्ट आहे ना टुपापाशी आलाय. घेतला बघा पकडून. जबरदस्त दुसरा मासा लगेच जहाज दावणीला एकाच. शेवढा मासा बघा किती मोठा आहे. तिसरा मासा आहे मेन म्हणजे एकदम मोठी साईज आहे ही. तर हे बघा टुपावरती आहे ना तुम्हाला कळतच असेल की शेवड्याचं किती मोठी साईज आहे बघा. हे असा डायरेक्ट आहे ना तळ्याला गेला असणार आहे. खाली बघा ह्याला गाळ सुद्धा लागलाय. ह्याने सुद्धा ना गळ आतमध्ये खाल्लाय. हे बघा दिसत नाही म्हणल्यावर ना हे सुद्धा एखाद्या वेळेस कट करायला लागणार आहे. शेवटच्या दावणीला एकदमच भारी भारी मासे भेटल्यात. पहिली वाम आणि दुसरा शिवडा मासा. आता आहे ना घेतोय गांजामध्ये काढून. परत एकदा वरतीच घेतोय गांजवा. हो बघा किती मोठा आहे. ठेवलं सुद्धा आहे ना जमत नाही गांजामध्ये. कारण तर आहे ना एकटाच असलो ना तर मग असेच तारमळ होते. हे मोठे मोठे ना मासे भेटले ना गळाला तर असं मग जमत नाही ठेवायला. घेतलंय म्हणायला आता ठेवून. गळ काढायचं आहे आता ह्याच्यामधलं. त्याला ना दात सुद्धा असतात तर हात घालायला ना जमत नाही. हे ना असे दात असतात त्याला. आणि गळ तर आतमध्येच लागलं त्याला. हाय म्हणायला इथं जवळ पण दात लय असते त्याला. अचानक असा हात गेला ना तर मग हातामध्ये ना दात जातात त्याचे. हे असे दात असतात उलटे ते पण. गळ्यानं काढून घेतो आता. निघालंय. हे बघा इतके मासे झाले. पाण्यामध्ये जिवंत ठेवते. आता दिसतंय कडपर्यंत मासा काय नाही तिकडं. चला घेतोय आता गुंडाळून. हे असे चारे असतात हे. झालेत आता. हे इतकेच लावलेले आणि हे त्याच्यामधले निम्मी बाकी ठेवलेले. निम्मीच लावलेले. हे इतकी मोठी एकच आहे. आल्यात आता जवळ. गांजामध्ये तर मासे दिसतेच. किती सापडल्यात बघू आता इथं जवळ आल्याच्या नंतर. त्या बाजूला ना 2 सापडल्यात. ते पण एकदम मोठे मोठे मासे. मोठे आहे. एक शिवडा भेटलाय मोठा आणि एक वाम सुद्धा भेटली. वाम भेटली वाम. आणि ती पण पहिल्यांदाच वाम भेटली गळाला. लय मोठे आहे. ती बघा किती मोठे आहे. आणि यो शिवडा. शिवडा सुद्धा आहे ना एकदमच मोठा आहे. हा
जाळ्याला ना भेटत नाही असे मोठे मोठे वांबे, जाळ्यानं तोडून जातात. लय ताकद असते वांबेला सुद्धा. आता निघतोय बाहेर मी, बरोबर असं काम आलो आता बाहेर निघून. आता ना पहिलं तर कपडे घेतोय बदलून, आणि टोपाची पण आहे ना हवा सोडायची. आता ना मासे घेतोय काढून, तुम्हाला दाखवतो आता परत एकदा. आणि हे मासे घेऊन आहे ना बरंच लांब तिकडे चालत जायचंय, उंच जागा आहे एकदमच. आता पिंकी घेते काढून घेते आता मासे. हे बघा, मोठा शिवडा आहे आणि एक मोठी वांब पण आहे. आता ना बरंच तरी सुद्धा ना वजा आहे. पिशवी दे ह्या माझ्या हातात. हे टूप पण आहे, अजून टूप घ्यायचे भरून. आलो आता वरती निघून इथपर्यंत. आता ना इथून सरळ रस्ता आहे तिकडं जायला, पण परत एकदा ना त्या बाजूला परत असेच धासारे शेम. आणि तिथून सुद्धा ना लय अवघड चढून जायला. सगळ्यात अवघड आहे ना ही जे धासार या साईडला आहे ना, लय चालत जायला लागतंय. पण हे इकडे आहे ना मासे तर भारीच भेटतात. कायम मासे आहे ना चांगलेच भेटतात इकडं. आजच्याला सुद्धा आहे ना 3 मासे भेटल्यात, ते पण भारीतले 2 शिवडे, 1 वाम. लय दम लागतोय या दसारीने यायला चालू. चला आलोय आता जवळ, घरी जाऊन आहे ना तुम्हाला दाखवते आता डायरेक्ट. आता आहे ना घरी पण येऊन पोहोचलोय. मासे घेऊन आहे ना त्या बाजूला चाललोय. आता आहे ना मासे घ्यायच्यात काढून पाठीमध्ये. वांब बघा किती मोठे आहे. त्या साईडलाच घ्या जरा उजेडामध्ये. वाम बघा किती मोठे भेटले एक. आणि एक शिवडा सुद्धा आहे ना एकदम मोठा आहे. आता ना दुपारच्या 12:30 वाजल्यात. परत एकदा आहे ना नदीवरती चाललोय. हे बघा जाळी घेतल्यात लावून गाडीला आणि चाललो आता नदीवरती. आता थोडा टाइम आहे, 2 वाजेपर्यंत आहे ना, बघू आता किती मासे भेटतात. हे शिवडे मासे आहेत काही, आणि मग जाळीचे मासे सुद्धा भेटले तर ते सुद्धा घेऊन येऊ. आता 2 वाजेपर्यंत जाळी लावू आणि काढून आणू. चला नदीवर जाऊ पहिलं तर. आलो आता नदीवरती. हे बघा मागं नदी आहे. अनुष्का पण आले. आणि आता ना टोपाची हवा भरून घेतोय. त्याच्यानंतर आहे ना जाळ लावायचं इथं एवढ्या जाग्यामध्ये लगेचच. त्यानं जाळे पण आणल्यात काढून, आणि 2च मासे लागले जाळ्याला. ते पण आहे ना पिंकी घेऊन आले. आता चाललोय घरी. जिलापी एक आहे आणि एक लाल परी आहे. घरी जाऊन आहे ना कालवण पण बनवायचं आहे. आणि बाकीचे घरी आहेत ना मासे, ते घेऊन मार्केटला पण जायचं आहे अजून. चला पटकेने जाऊ आता घरी. आणि बघा मासे 2 आहे, ते घेते साफ करून. आता मासे पहिले तळून घेते तेलामध्ये, त्याच्यानंतर कालवण बनवणार आहे. एक पीस तळून घेते. या साईडला मासे तळून घेतल्यात. हे बघा थोडे तळून घेतल्यात. आणि इथं मसाले घेतल्यात एका ताटामध्ये काढून. इथं लसूण, कांदा, मिरची, टोमॅटो. आता लसूण टाकून घेते. मिरच्या टाकून घेते आता. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो टाकून घेते. मसाले टाकून घेते.
मासे टाकून घेते आता. थोडं पाणी ओतून घेते. आता ना बसलो जेवायला. एकदमच भारी कालवण बनवलंय. ते पण आहे ना आताच मासे पकडून आणलेले आणि लगेचच बनवलं सुद्धा. 2च मासे होते पण चांगले मोठे मोठे होते. तर कालवण इतकं बनवलंय आणि भाकरी बनवलं, चपाती बनवलं. इकडं अक्षय आणि अनुष्का छाया तिकडं. कालवण बघा किती भारी झालंय. आणि आता बसलो आम्ही जेवायला. आता ना जेवण झालंय आणि पिंकी आणि आई चालले आता मार्केटला. रिक्षा आलाय तर ना मार्केटला इतक्यातच येऊन पोहोचलोय. आई आणि पिंकी आहे ना अगोदरच आल्यात रिक्षाने. आता ना तुम्हाला मासे दाखवते. तर ना इकडं वरच्या बाजूला थांबलो मी. आणि तिकडं ना आता शिवडं सुद्धा ना कापून घेतलंय. निम्मा संपलंय, निम्मा बाकी अजून. गिराईक सुद्धा ना भरपूर आले आता. मग सगळे मासे ना संपून जाणार आहे. आणि बाकीचे ना मासेवाले ह्या बाजूचे याचे बाकी आहेत अजून. त्यांना ना उशीर झालाय. पिंकी आणि आई येते ना आता रिक्षाला. मी चाललो आता घरी. मासे सगळे ना संपून जाणार आहे कारण तर गिराईक आहे ना भरपूर आले आता. चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.